देशाच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येते आहे। लालूंच्या पायाखालचं जाजम सरकणार। नितीश कुमार बिहारची विधानसभा बरखास्त करण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। देशाच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी, लालूंच्या पायाखालचं जाजम सरकणार। नितीश कुमार सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर या संदर्भात राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर काय म्हणालेले आहेत पाहूयात। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देऊन एक प्रकारे नरेंद्र मोदींनी बिहार मधल्या समाजवादी नेत्यांमध्ये जे एकत्र येत होते त्यात पुन्हा फूट पाडलेली आहे। याचे कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं असं वाक्य की कर्पूरी ठाकूर यांनी कधीही आपला परिवार प्रमोट केला नाही, आपल्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला प्रमोट केला नाही। माझ्या माहितीप्रमाणे कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री होता, तर त्यांनी कधी आपल्यानंतर आपला मुलगाच कोणीतरी व्हावा असा प्रयत्न केला नाही। हे वाक्य नितीश कुमारांचं एक प्रकारे लालू प्रसाद यादव यांना टॉन्ट आहे। आणि कधी एनडीए, कधी लालू प्रसाद यादव, पुन्हा एनडीए, पुन्हा लालू प्रसाद यादव, अशा कोलांट उड्या मारत 2005 पासून आता 2024 पर्यंत गेली 19 वर्ष बिहारचं मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवणारे आणि सध्या लालू प्रसाद यादव यांच्या बरोबर असलेले नितीश कुमार हे पुन्हा एक कदाचित समरसॉल्ट करू शकतात आणि पुन्हा लालू प्रसाद यादव यांना सोडून, कारण एक प्रकारचा लालू प्रसाद यादव यांचा प्रयत्न आहे की आपला मुलगा हा या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, हा जो त्यांचा प्रयत्न आहे याला खीळ घालत पुन्हा नरेंद्र मोदींकडे जाऊ शकतात। आणि नरेंद्र मोदींना इंडिया आघाडीला जर का एक प्रकारे खीळ घालायची असेल तर त्यांचा प्रयत्न हा राहील की नितीश कुमार, ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांनी जर का काही त्याच्यात खोडे घातले तर नरेंद्र मोदींचा अब की बार 400 पार ही जी काही त्यांची स्लोगन आहे तो फार सोपा असेल।